आता अनुभव सांगायला गेला तर आम्ही 6 महिने लागतील एवढा आमचा 6 महिन्याचा अनुभव आहे. कारण तो अनुभव शब्दात सांगणं कदाचित शब्द त्याला कमी पडतील, कारण तो अनुभव मी अनुभव आहे. त्यामुळे त्या अनुभवातच आम्हाला माहिती आहे की काय अनुभव मी घेतला येतो. कारण तो शब्दातून व्यक्त करणे खरंच खूप अवघड. आपण एक फॉर्मॅलिटी किंवा काहीतरी त्या भावनांना शब्द असावे तर ते मानण्याचा मी आपल्यासमोर एक छोटासा प्रयत्न करतो. तर आज 21 जून जागतिक योग दिन आणि आज या 21 जून रोजी जवळपास आपल्या बॅच मध्ये योगायोगाने म्हणा 21 जणांना सर्टिफिकेट वाटप होते. तर त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो की आज दुर्वा एज्युकेशन 21 जून रोजी नवीन 21 योग शिक्षक आज या समाजाला आज या देशाला दिलेले आहेत. आणि हे 21 योग शिक्षक येणाऱ्या काळामध्ये जवळपास 2100 तरी किमान करतील योग शिक्षक किंवा योग प्रेमी. तर असा मला विश्वास आहे. तर माझा अनुभव थोडक्यात सांगतो की दुर्वा एज्युकेशन सोबत मी कसा जोडलो गेलो. तर मी योगाबद्दल आधी कसं जोडलो की मी प्रायव्हेट जॉब करतो, त्यासोबत सामाजिक चळवळीमध्ये सुद्धा असायचो. त्यामुळे माझं राहणीमान असेल किंवा माझी दिनचर्या ही खूप म्हणजे असं त्याला हे नव्हता, ट्रॅक नव्हता, काही शेड्यूल बिझी नव्हतं. कधी काम ड्युटी असायची 8 तासाची ती वेगळी आणि त्यानंतर मग समाजाचं फॅमिली वगैरे सगळं म्हणजे असं त्याला सायकल काही सेट झालेली नव्हती. त्यामुळे मी आजारी पडलो होता. मी 2023 ची गोष्ट आहे साधारणतः. तर त्यावेळी मी आजार पडलो, एवढा आजार पडलो की मला बीपीची गोळी चालू झाली आणि झोपेची गोळी चालू झाली. ह्या 2 गोळ्या चालवून मी त्या आजाराशी म्हणजे ते 2-2.5 महिने मी अशा मृत्यूशी जिवंतपणे मेलेलेच असा अनुभव मी अनुभवलेला होता. आयसीयू मध्ये 8 दिवस ऍडमिट होतो. असं का तर माझी चुकीची दिनचर्या लाईफस्टाईल चुकीची जगत असल्यामुळे. त्यानंतर असं थोडं युट्यूबवर सर्च करत असताना असं एक जसं आपलं दुर्वा एज्युकेशन आहे अशीच एक संस्था असं की एक प्रतिष्ठान ज्ञानयोग ध्यान शिबिराचं प्रतिष्ठान मला आपलं छत्रपती संभाजीनगरमध्ये येते आहे. तर तिथलं मला युट्यूबवर दिसले व्हिडिओ, त्यांचे व्हिडिओ वगैरे बघायला लागलो. तर ते मला असं भावले की काहीतरी इथं मिळालं मला. मग मी काय केलं, त्यांचं पण ऑनलाईन सगळं जसं सेशन असतात, साधना असते, खाण्यापिण्यात काय बदल करायचे त्यांच्याकडून ऐकलं आणि ते मी केले 2-2.5 महिन्यामध्ये ऑनलाईनच. आणि त्यानंतर मला रिझल्ट यायला लागला आणि हळूहळू त्यांचं सत्संग वगैरे ऐकायची मला सवय लागली. त्यानंतर मी त्या माझ्या गोळ्या ऑटोमॅटिक बंद केल्या आणि आजच्या वेळेला त्या माझ्या गोळ्या बंद आहे. त्यानंतर मी 6 दिवसांनी तिथलं एक शिबिर असतं तर तिथे शिबिर केलं आणि ते शिबिर केल्यानंतर मला योग म्हणजे काय ते तिथं कळालं. म्हणजे असं काहीतरी जगात आहे. नाहीतर योगाबद्दल आणि माझं प्रायव्हेट जॉब ते सामाजिक चळवळ असेल त्याचा आणि योगाचा काही एवढा फारसा संबंध नव्हता. पण तिथे गेल्यावर कळालं की अशा काहीतरी जगामध्ये शक्ती आहे की ती तुम्हाला पुनर्जीवित करू शकते. कारण मी अनुभवलेलं होतं आयसीयू मध्ये असताना की मी घरी कसा जाईन की नाही माहिती नव्हतं. पण माझा पुनर्जन्म त्या ज्ञानयोगामध्ये झाला, योगाची गोडी लागली आणि असंच सत्संग ऐकत असताना असं माझं पण सुद्धा काउन्सिलिंग झालंच होतं. मग त्यानंतर अर्निंगचा थोडा समस्या होतीच पैशाची. मग काहीतरी साईड सोर्स मिळावा या उद्देशाने काहीतरी सर्चिंग चालू होते, एक्स्ट्रा इन्कम सोर्स कसा मिळावा. मग त्यानंतर असं योगायोगाने माझं नशीब चांगलंच आहे मी मानतो. कारण आयसीयू मध्ये आले आणि मला माहिती आहे माझं कधीच वाईट होणार नाही, माझं नेहमीच चांगलं होणार आहे असं मी माझ्या मनामध्ये त्याला ठासून भरलेलं आहे की माझं कधीच वाईट होऊ शकत नाही. आणि माझं चांगलं नशीब या नशिबानंच की मला दुर्वा एज्युकेशनचे संस्थापक आदरणीय डॉक्टर ज्ञानेश्वर सरांचा एक फेसबुकवरती व्हिडिओ मिळाला की समुपदेशन कसं करावं. तर तो एक व्हिडिओ मी त्यांचं सेशन अटेंड केलं आणि ते सेशन मी पूर्वी म्हणजे जवळपास 17-18 पिरियडमध्ये पण ऐकलं होतं सर. अशीच लिंक आली होती पण ते ऐकत असताना माझ्या मेहनत काय जात नाही काय सांगायला. कारण त्यावेळेला तेवढं माझा बुद्ध्यांकच नव्हता ना त्यावेळी की काय सांगायला. मी परत लेफ्ट झालो त्या मीटिंगमध्ये कारण तेवढी माझी पात्रताच नव्हती. पण नंतर ते मी डेडिकेटली ऐकलं त्यानंतरचं आणि त्यानंतर ठरवलं की समुपदेशनाचा कोर्स एक एक्स्ट्रा अर्निंगसाठी करावा. आणि तो कोर्स मी परचेस केला, कोर्स केला, 11 दिवसाचा कोर्स केला, सर्टिफिकेट आलं. आणि तो कोर्स करत असतानाच मी माझं सर काउन्सिलिंग कसं करायचं हे शिकवत असताना माझं स्वतःचं काउन्सिलिंग झालं. आणि त्या काउन्सिलिंगचा कोर्सचा अनुभव असा की सरांचं सोल मला जाणवलं की सरांची जी भावना देण्याची जी भावना आहे ती म्हणजे निस्वार्थीपणा त्यातनं मला दिसला त्या 11 दिवसाच्या कोर्स मधून. आणि तो कोर्स ऑफलाईन होता, रेकॉर्डिंग व्हिडिओ बघत होते आणि ते मला भावलं कुठेतरी बाबा नाही काहीतरी देण्याची जी तळमळ आहे ना ती या व्यक्तीकडून ह्या माणसांच्याकडून दिसली आणि ती मला भावली. मग त्यानंतर तुम्ही कोर्स पूर्ण केला 11 दिवसाचा. त्यानंतर मी विचारलं की हा ठीक आहे हा कोर्स केला समुपदेशक कसं व्हायचं. त्यानंतर मला थेरपी नॉलेज त्यातून मिळालं.
पण त्या थेरॉटिकल नॉलेजला कुठेतरी अजून मला असं जाणवलं की कुठेतरी कमतरता आहे, कुठेतरी त्याला प्रॅक्टिकली जोड असायला पाहिजे. मग मी सरांनाच सजेशन विचारलं की सर मी काय करूया नंतर. मग त्यांना मेसेज वगैरे टाकले, याला जोडून असं काय करता येईल, विद्यार्थी समुपदेशन, पालक समुपदेशन. मग त्यात असा एक ऑप्शन होता की योग शिक्षक वर्गाचा. सरांना विचारलं की ही योग शिक्षकचं काय काय फायदे, काय होऊ शकतं. त्यांनी बजेटमध्ये तो सगळा मेसेज होता तो पाठवला आणि मी जवळपास तो निर्णय 26 जानेवारी 2026 ला तो निर्णय घेतला की ही बॅच जॉईन करायची. आणि ती बॅच मी जॉईन केली. जॉईन केल्यानंतर पहिले ओळख नव्हती कुणाचीच, कीर्ती मॅडम, योगिता मॅडम याच्या शिकवायच्या आणि ते प्रोटोकॉल आणि सगळे विद्यार्थी सगळे नवीनच होते, त्यामुळे एवढी ओळख वगैरे नव्हती. पण आपलं चालू होतं. ज्यावेळी पहिली सेमिस्टर झाली, पहिल्या सेमिस्टरचा ज्यावेळी रिझल्ट लागला त्यावेळी आपले एक अस्तित्व त्या ठिकाणी तयार झालं असं जाणवलं की आता दुर्वा एज्युकेशनला वरून घेतलंय मला. त्यामुळे मी आता दुर्वा एज्युकेशनला सोडणार नाही, तिथं मी मनात पक्क ठेवलं आणि तोच प्रवास मी आजपर्यंत चालवला. आणि जे काही माझं यश आहे, जे काही माझं सक्सेस आहे आणि इथून पुढचा प्रवास मी योगिता मॅडमना प्रॅक्टिकल एक्झाम मध्ये सुद्धा सांगितलं की माझ्या आयुष्यामधला हा टर्निंग पॉईंट असणार आहे दुर्वा एज्युकेशन आणि हा योग शिक्षकाचा. आणि माझं इथून पुढचं जे काही सक्सेस असेल ते मी आत्ताच या माझ्या मनोगतातून व्यक्त करतो की ते मी या क्षणाला या दुर्वा एज्युकेशनचे संस्थापक डॉक्टर ज्ञानेश्वर सर आणि आमच्या गुरुवर्या कीर्ती मॅडम आणि योगिता मॅडम यांच्या ठिकाणी मी समर्पित करतो. आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, आम्हाला सुंदर असं सर्टिफिकेट दिलं. ते सर्टिफिकेट बघितल्यावर खरंच खुश होण्यासारखं सर्टिफिकेट आहे, कशाला याच्यावर फोटोची गरज आहे असं मला वाटतं. कारण फोटो आपल्या फोटोमुळे या सर्टिफिकेटची शान गेली असते. त्यामुळे असं वाटतं कारण इतकं सुंदर डिझायनिंग आणि इतकं जबरदस्त सर्टिफिकेट मिळालं असताना खूप खूप मनाला बरं वाटतं. पुन्हा एकदा धन्यवाद, थँक्यू सो मच. तुमचा आशीर्वाद, तुमची साथ आम्हाला शेवटपर्यंत लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सांगतो धन्यवाद. फोटोने तुमचं बाल प्रमाणपत्र वाटलं असतं.